निकृष्ट सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात, दोषी कंपन्यांचे परवाने रद्द करून नुकसान भरपाई द्या. विभागीय युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे. बार्शीटाकळी तालुक्यात यावर्षी कथित निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेकडो शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं महागड्या दरानं बियाणे खरेदी करून वेळेवर पेरणी केली, मात्र अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण अत्यंत कमी झाली आहे किंवा पूर्णपणे झालीच नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवले असून लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. या पार्श्वभूमीवर विभागीय युवा पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर शेषराव ढोरे यांनी शासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय की संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंपन्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ढोरे यांनी सांगितले की रवी बाफना, विनवेज 108, महादेव, ग्रीन गोल्ड, बूस्टर आदी विविध कंपन्यांच्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी समोर आल्यात. त्यामुळे शासनानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी. ज्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांना तातडीनं आर्थिक मदत व योग्य नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यापुढे कोणत्याही शेतकऱ्याची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी बियाणे उत्पादन, गुणवत्ता तपासणी, विक्री व वितरण व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. निकृष्ट दर्जाचे बियाणे बाजारात येऊ नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी मोहीम राबवून दोषींना कठोर शिक्षा करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणं ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात विलंब न करता तातडीनं निर्णय घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सन्माननीय ढोरे यांनी केली आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.